राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ही स्टोरी सांगायला याच्यासारखी दुसरी जागा असू शकत नाही. कारण भूत प्रेत, करणी कवटाल, निगेटिव्ह एनर्जी, वशीकरण मंत्र, ही जी दुनिया आहे आतली, ह्या दुनियेचं बऱ्याच जणांना माहीत नसतं. बऱ्यांचा विश्वास असतो नसतो. ज्यांचा विश्वास नाही त्यांचासुद्धा आपण आदर केला पाहिजे. त्यांनी सखोल अभ्यास केला तर त्यांच्यात कदाचित बदल होऊ शकतो. पण ह्या ठिकाणी ही आदिमाया शक्ती आपल्या पाठीमागे आहे आणि ह्या आदिमाया शक्तीच्या पाटांगणामध्ये कुठली निगेटिव्ह इथं आलं नाही, एकदम फ्रेश प्रसन्न, तुमचं काही दुःख असू द्या सगळं विसरून जातो माणूस. अशी ही पवित्र जागा आणि या ठिकाणी ही स्टोरी एकदम दुधात साखर, दुग्ध शर्करा योगी आज असं समजून चला. स्टोरी तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला परफेक्ट नेमका विषय काय हा कळन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला त्यातून जे म्हणायचं आहे ते सगळ्यात मेन आहे ते तुम्हाला शेवटी सांगतो. जिल्हा सोलापूर आणि त्यातलं पंढरपूर म्हणलं तुम्हाला आपला विठोबावर आहे, सगळ्या जगाचं लाडकं दैवत, लाखो कोट्यवधी लोकांचं. आपल्या विठोबारायाच्या पंढरपुरामध्ये घडलेली घटना आहे. आणि या ठिकाणी एक व्यक्ती राहते, संतोष देशपांडे. तुमच्या आमच्यासारखे सर्वसाधारण माणूस आहे, पूजा अर्चा करणारा. आणि हा माणूस श्री दत्तात्रयांचा विशेष भक्त. त्यांचे जे दत्तात्रयांचे जे शिष्य आहेत आपले नवनाथ, म्हणजे कानिपनाथ, चरपटीनाथ, तुमचं म्हणजे ही जी नवनाथ आहेत टोटल, ह्या नवनाथांचे ते कट्टर भक्त. आणि त्यांनी एका पॉडकास्ट चॅनलवर हा विषय इतका व्यवस्थित मांडला, मला लय आवडला असा विषय. पण ज्यांनी तिथपर्यंत पोचलं नाही, ज्यांना ते माहीत नाही, ती वस्तुस्थिती तुमच्यापर्यंत पोचवायचं मी ठरवलं आणि आपली ही जागा निवडली. ही नेहमीची जागा आहे, तुम्हाला तर माहीत आहे सगळं. हे जे संतोष देशपांडे आहेत, या संतोष देशपांडेंनी त्यांचं ते चरित्र वगैरे एक नवनाथांच्या पुस्तक वगैरे लिहिलं, त्यात नंबर लिहिला आणि ते पुस्तक प्रकाशन केलं त्यांनी. काही प्रती छापल्या. एका विशिष्ट महिलेनी, त्यांचं नाव घेणं योग्य नाही कारण त्यांच्या तिथं लोक जायला बसले डायरेक्ट, असा विषय होतो. कोणाच्या संसारात मीठ टाकायचं नाही आपल्याला. ती महिला आत्ता वय 31 ही घटना घडली, त्यावेळी त्या महिलेचं वय 30 वर्ष होतं. त्या महिलेने ते पुस्तक वाचलं आणि त्या महिलेने ते पुस्तक वाचून त्यातला नंबर बघून ह्या देशपांडेंना फोन केला. म्हणली माझं तुमच्याकडे एक काम आहे, मी थोडा लय प्रॉब्लेममध्ये आणि हा प्रॉब्लेम मला वाटतं की तुम्ही तुमच्याकडे त्याचं उत्तर असेल असं मला वाटलं म्हणून मी फोन केला. मला ताई बोला काय देशपांडे ना, ते म्हणले ताई बोला तुमचा काय विषय असेल. मी काय म्हणले, मी फक्त आता ही आहे त्याचा म्हणजे मी असं फार मोठा आहे अशातला भाग नाही, मला फक्त आवड आहे देवधर्माची आणि आपलं मी पूजा अर्चा भजन कीर्तन करत असतो, बाकी काय विषय नाही. पण तुमचा म्हणायचं आहे काय तुम्हाला, बोला बरं एकदा. ती बाई बोलती झाली, जे तिने सांगितलं हे अतिशय भयानक आणि तुम्ही सुद्धा असा विषय कधी ऐकलाच नाही तुम्हाला. कारण मीच तो विषय, मला आधी त्याचा स्टडी होता पण तशी प्रत्यक्ष केस पुढं नव्हती. आणि आपण लय सर्किट माणूस आपल्या डोक्यात आहे असा विषय की मी गुप्तपणे का व्हायना गपचिप का पण जाऊन त्या गोष्टीची घडलेल्या प्रकाराची पडताळणी केल्याशिवाय तुमच्याशी सांगितल्याशिवाय अजिबात राहत नसतो आपण. तुम्ही काळजी करू नका, मी बरोबर करतो. पण आता हा विषय कसा आहे समजून घ्या. ती बाई म्हणली विषय थोडा नाजूक आहे आणि मी एक महिला असून, स्त्री असून मला लाज लज्जा शरम आबरू इज्जत सगळं असताना मी तुम्हाला तुमच्यापर्यंत सांगते पण तेवढा त्रास मी सहन करते. म्हणजे काय मला तुम्ही बोलल्याशिवाय मी काय देऊ ना, तुम्ही बोलल्याशिवाय मला काय करणार, तुम्ही बोला बरं मोकळ्या म्हणून काय विषय नेमका. ती बाई म्हणली मला नवरा आहे, 2 मुलं आहेत, वय वर्ष 29. मला रात्री 12:30 उलटून गेल्या की 12, 12:15, 12:30 ह्या दरम्यान मी झोपेत गाढ झोपेत असताना 12-1च्या आसपास एक अदृश्य शक्ती येते. ती अदृश्य शक्ती मला लॉक करते. लॉकचा अर्थ कळतो का, म्हणजे हात जे असतात ते दाबून धरणे पाठीमागं आणि माझ्यावर अतिशय भयानक अशा प्रकारे तास दीड तास ती अत्याचार करते. मला सगळं जाणवतं, मला सगळं असं मी फक्त फील करते म्हणजे विशिष्ट जागेवरचं दुखणं असेल, कुठं आपली छातीत दाबणं असेल, हे फील करते. म्हणजे आपण त्याला मर्दन म्हणतो, हे फील करते. पण दिसत कुणी नाही, लाईट लावली तरी कोण दिसत नाही.
नवरा शेजारी झोपलेला असतो काय, आणि अशा प्रकारे अत्याचार करून ती जाते. रोज येते का? रोज नाही येत, पण आठवड्यातून किमान 3 दिवस तरी येते, 4 दिवस तरी येते, असं कोणतरी अज्ञात येते. आणि मी इतकी बी येते की मला असं वाटतं की हे जे आपला अत्याचार अन्याय करून आपल्यावर जे जातं आहे, ह्या प्रकाराला कुठं वाचा फुटू शकत नाही. कारण मी जर पोलीस स्टेशनमध्ये गेले की अत्याचाराचं कलम 376 लावांनो असा असा विषय झाला आहे, तर पोलीस पहिल्यांदा सगळं ऐकून घेतील आणि त्या महिलेला तिथून उचलून येड्याच्या इस्पिडत नेऊन टाकतील, अशी परिस्थिती आहे. कारण कायद्यात ह्या गोष्टीला कुठलंही स्थान नाही, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, नवऱ्याला ह्या गोष्टीची कल्पना आहे. नवऱ्याचा विषय असा आहे म्हणली की नवऱ्याचे आणि माझे ज्यावेळेस संबंध होत्यात त्यावेळेस नवरा चांगला 20 दिवस 25 दिवस 30 दिवस मरणाचा आजारी पडतो. अशक्तपणा, त्याला थंडी ताप, कधी कधी त्या थंडी ताप असं कुठल्या औषधाने ते जात नाही. थंडी ताप झाला की तो टायफॉईडचं एकदा दोनदा झालता, अशक्तपणा, त्याने बॅफनच घेतले. म्हणजे आता बघा, ही गागर असून उश्याला आणि कोरड पडली घशाला, अशी परिस्थिती त्या नवऱ्याची. ह्या जगामध्ये कुणाचं काय प्रॉब्लेम असताना चालू काय सांगता येत नाही, तुम्हाला सांगतो. पण मला जसं जसं कळतं ना, तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचं काम व्यवस्थित, तुम्ही काळजी करू नका. आता ह्या विषयामध्ये लेकरा बाळांचा काय विषय, त्यांना काय अडचण नव्हती, काय नव्हतं. म्हणले किती दिवस झाले असं होतं आहे? म्हणली हा प्रकार तब्बल 17 महिने, सोपी गोष्ट आहे, 1.5 वर्षापर्यंत हा होतोय. बरं, सगळं झालं. म्हणलं तुम्ही त्यासाठी काय उपाययोजना केली का, काय केलं का? म्हणली मी याच्यासाठी काही केलं नाही, पण मला अगदीच माझ्या होणाऱ्या वेदना हे असह्य झाल्यामुळं मी आजोबाला चौकशी करून, एक बाबा होता, बुवा बाबा, ती आसरा बापू, तसला प्रकार, त्यालाही ती बी असलं बघू कपडे टाकून देवाची पूजा करणारं, ही असं ती त्याच्या हातात चिमटा बिमटा सगळं तसलं होतं बा, ती दुनी भस्म बिस्म सगळं होतं. आणि मग आपण गेले बा आपल्या सहज मनाने की बा असा असा विषय आहे. त्याला मी सगळी परिस्थिती सांगितली. त्यावर त्या बाबाने सांगितलं, हे बघ बाई, तुझी शरीराची बांधी केलेली, आता तिचं जे दुखणं आहे त्या बाबाने करेक्ट ओळखलं, ध्यानात घ्या. पण बाबा प्युअर हरामी, तो कसा सांगतो तुम्हाला. ही शारीरिक बांधी केली म्हणजे वशीकरणच, आणि वशीकरणाच्या माध्यमातून ते स्त्री देह बांधला जातो. आणि बांधला की मारण तंत्राचा, आता ह्याच्यात काही शब्द तर तुम्हाला सांगणं थोडं चुकीचं, तुम्ही कराय बसला आहे, तुमचा मला भरोसाच राहिलेला नाही अजिबात. तुम्हाला सांगतो नंतर का तो भरोसा राहिला नाही. ती अहो, ते सरपतदारचा बांगला त्यांनी 5-7 माणसं मारले, ते आतमध्ये बीडमधले आपले सबस्क्रायबर तिथे गेले, बंगल्या पुढे जाऊन म्हणतात, मामा इथं आले बरं का. म्हणलं काय पोटॅशियम सायनेट नाही आला का तिथं, मारण्याची रिपीट करता पोलिस पळा तिथून. म्हणलं अशी तर आहे तुमची, मी तर लय घाबरतो बा तुम्हाला, हाच तर आहे, तुम्ही जाऊ नका कुठं, मी फक्त सांगून तेवढं ऐकत जा. म्हणजे पोरच होती, पण आपला जीव कशाला डोक्यात घालायचा ना, कडे आवडला माहिती नाही, काय नाही काय नाही, असा विषय असतो. आता तुम्हाला मेन मुद्दा होतं, ती डोक्यात काही बी येतं मध्येच. ह्या घटनेमध्ये तो बाबा म्हणला मारण तंत्राचा वापर करून हा प्रकार केला आहे वशीकरणाचा, आणि शारीरिक संबंधाच्या दृष्टीने बांधी केलेली. आता हा बांधी हा जो प्रकार आहे ना, ह्याचं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. बांधी कशी तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला राम लक्ष्मण सीता आपले त्यांची गोष्ट आठवते का, आपण शाळेत असताना वाचलेली. राम शिकारीला गेला, सीतामाई त्या कुटीत, आणि लक्ष्मणाला ठेवलं तिथंच, किंवा इथं रक्षण कर सीतामातेचं. रावण आलता तिला न्यायला, तुम्हाला माहिती आहे. मग ते हरीण आलं, मग ते हरीण बघायतल्यावर ते सीतामाई काय म्हणली, मला ही हरीण पाहिजे. नाही नाही नाही, मग तिने आदेश दिला, पाहिजेच. मग लक्ष्मणाने काय केलं तर बघा, की एक रेषा आखली होती की त्याच्या आतमध्ये कुणी जर आलं तर तो जळून भस्मसात होणार. रेषा येऊ शकत नाही, त्याला म्हणायचं बांधी. तो बांधीचा प्रकार, म्हणजे लक्षात आला बांधी कशा स्वरूपाची असते. झालं, तशा प्रकारची बांधी केलेली आहे. आणि यातून सुटण्याचा मार्ग, हे फार कठीण काम आहे, यातून सुटण्याचा मार्ग फक्त माझ्याकडे मानला. तो बुंद बाबा त्या बाईला मानला. बरं म्हणले काय मार्ग आहे, काय सांगा. पहिली गोष्ट, 1,50,000 रुपये म्हणजे 1.5 लाख रुपये तुम्हाला माझी दक्षिणा फी ती द्यावं लागेल. म्हणजे ठीक आहे. दुसरी गोष्ट काय, तुम्हाला तशा प्रकारचे जे त्रास तुम्ही सहन करता रोज, तशा प्रकारचा विधी करताना आमोशाला तशा प्रकारचा विधी, तशा प्रकारचे शरीर संबंध माझ्याशी ठेवावे लागते. आता ही बाई म्हणजे कसं आहे, पाठीमाग कोणी माहिती आहे ना, ही कडक लक्ष्मी. म्हणजे कसं होतं, रासाई देवी आहे,
ह्या आधी आणि जी महिला चांगली तिच्या अंगी तेवढी पॉवर पण असते जी चांगली असते ती म्हणली 1.5 लाख काय तू 2 लाख मी काही करून दिला असतं तुला, पण हे पुढचं कशासाठी स्वतःचं शील ही ज्यांनी जपलं आहे त्यांच्यासाठी ती काय आहे त्यांनाच माहिती. ती असं 69 करणाऱ्यांना पुण्यातल्यांना माहिती नाही लग्नाच्या आधीच. त्यांना घ्या चॉकलेट कोंडोम आणि मला फोन करून सांगतात काय तुम्ही करताय जे कुठं चाललंय ना असं तसं. पुरीसुद्धा लय ॲडव्हान्स जायचं काय सांगणार तुमच्या पाया पडू का म्हणलं बाबा फोन ठेवा मला तुम्ही जास्त बोलायला लावू नका. ह्या महिलेला जसं ती मागणी केली ती महिला ती शरीर संबंध ठेवायचे म्हणल्यावर रिवर्स लगेच म्हणले हे हा सरामाचा शिष्य दिसतोय आपला लांब सारखा भाऊ काय. तिथून ती त्याची संबंध ठेवला पण ते फोनवर करायचा आले आमुषा आहे का तुमची तयारी तुम्ही पैसे नाही पाठवले अजून. ते म्हणले चालेल पैसे जमा करायचं काम चालू आहे मग तुला पाठवत थांब जरा न्यार घेतो जरा लय असा म्हणजे किड्यावाल्यावाने करू नको असं त्याला सांगितलं थोडंसं. ह्या महिलेनंतर हे जे कुलकर्णी आहेत संतोष देशपांडे यांच्याशी संपर्क साधला. म्हणजे असा विषय झालेला आहे आणि हा प्रकार अजून चालू आहे मला ह्याच्यातून काही करा पण मार्ग सुचवा. आता हे देशपांडे म्हणले मी ह्याच्यात तितकं मोठं नाही की म्हणजे मी शॉक झालो म्हणले ऐकून असं असतं, पण माझा परमेश्वरी ताकदीवर शक्तीवर विश्वास आहे. मी तुम्हाला याच्यातून माझी जी गुरुमाई आहे गुरुमाई मी त्यांच्या आसन गुरुमाई कोण किंवा जिथून त्यांनी दीक्षा घेतली ज्यांना गुरु मानलं की ज्या भक्त आहेत खरंच त्या गुरुमाईंना चर्चा करून त्यांच्या गुरुमाईकडे ते गेले. तुम्हाला सांगतो म्हणले ते गेले त्यांच्याकडे हा विषय मांडला. एका महिलेची समस्या ती बी अशा प्रकारची इतक्या चांगल्या महिलेची मांडल्या ते गुरुमाई त्यांनी पण सांगितलं की ह्याच्यातून 100% त्यांना ही होईल. म्हणजे हे विधी मी सांगितलेलं विधी केला ना म्हणजे काय म्हणले पारायण करावं लागेल. बरं म्हणले पारायण का ते कशाचं करायला सांगितले बघा. नवनाथ भक्तिसार आपण आमच्या गावाकडे ना नवनाथाची पोथी श्रावण महिन्यात वाचतात बघा लोक असे नॉनव्हेज खाणार नाही काय नाही किंवा नवीन घर बांधलं काय नवनाथ भक्तिसार बरेच जण असे वाचतात आणि किंवा कधी कोण ब्राह्मणाकडून वाचून घेतात त्याला कपडे देतात असे दक्षिणा असते काही नाही स्वतःला वेळ असला स्वतः वाचली तरी चालते तसं काय ब्राह्मणचं असा काय कुठं लिहिलेलं नाही. तर ह्या घटनेमध्ये नवनाथ भक्तिसार वाचायचं म्हणले ही एक म्हणजे त्यात पावर किती आहे बघा. आपले हनुमानराय असेल किंवा आपलं नवनाथ किंवा आपले दत्तगुरू ह्या निगेटिव्ह एनर्जी ही जी करणी कावटा लांबकं तमकं असतं ना ह्या सगळ्याचा विनाश करणारी ही शक्ती आता मोराळ्याचं देवस्थान असेल 1 नंबर आपलं गाणगापूरचं असेल 1 नंबर ही सगळी औषधी आणि ही औषधातल्या गणपती असेल आपला हनुमान मारुतीरायाचं इतकं लय पावर आहे ही लोकांना कळत नाही. लोक शनिवारचा साधा तेलसुद्धा वापरत नाही अशी परिस्थिती. ह्या घटनेमध्ये त्यांनी ती समजले हे तुम्ही पारायण चाल त्यांनी नवनाथ भक्तिसार विकत घेतलं नवं आणि जो टायमिंग आहे का तो बघा ह्यानी कधी येऊन द्या आणि काय येऊन द्या याचं संपूर्ण जी त्यांचं घर बिर आहे ते सगळे शेणाने सारून बिरून सगळं दूप हे करू कारण ते आत्मा प्रवेश करतोय ना तिथं ते येतोय ना ब्रह्ममुहूर्त 3 वाजल्यापासून 5 पाठचा 2 वाजताच उठून आंघोळ बिंघोळ करून सगळं धूप वगैरे लावून नवनाथ भक्तिसार गोड त्याला असा दिवा लावलेला मस्तपैकी पुढं त्याच्या लाईटीमध्ये उजेडामध्ये नवनाथ भक्तीचा मनोभावी तिने हात जोडून केली वाचायला सुरुवात. अध्याय 1 अध्याय 2 अध्याय 3 तिथं बरेच पण त्याच्यात ते पोर्शन आहेत असे म्हणजे खंड म्हणू आपण त्याला पहिला दुसरा तिसरा पहिला दुसरा खंड चालू झाला की जी असं 2 वेळा 3 वेळा आठवड्यातून यायचं ती येईनाच. ते पारायण चालू की स्टॉप बंद ही विशेष आहे तुम्हाला सांगतो बंदच ते येईनाच अत्याचार करणार काय नाही विशेष कार्य खतरनाक त्याचा. आणि त्या उदबत्त्या लावलेल्या किंवा तुमचं ते जे काय खाली त्या आपण हे म्हणतो त्याला कपाळाला लावतो बघा आपण देवळात गेल्यावर बस मग ती आपली घराच्या भोवताली टाकायची सगळं आपल्या मनानेच सगळं त्याच्यात काय कुठलं रॉकेट सायन्स नाही काय नाही श्रद्धेने त्या महिलेने तो विषय चालू केला. 3रा अध्याय संपता त्याचं ते येणं बंदच झालं. पण अमावस्याच्या दिवशी 3रा अध्याय संपवायला सांगितला होता. शेवटचा अध्याय नवनाथाचा संपवायला सांगितला होता. ती पोथी संपवायला सांगितलेली होती. त्या दिवशी आधी 2 दिवस ज्याने करणी केली त्याचा फोन आला त्या महिलेला. बघा दुनिया किती बामठी आहे. त्यांनी एवढी आयुष केली 17 महिने ह्या महिलेसोबत आणि आता त्याचा फोन आला आणि तो हातापाया पडत होता. त्यांनी पाहिलं त्याचं नाव सांगितलं. म्हणले हा तर माझ्याबरोबर कामाला होता ती व्यक्ती. ह्या महिलेचं वय 29 होतं त्यावेळेस आणि त्याचं वय
24 वर्षाचं होतं फक्त, त्याचं लग्न पण झालं नव्हतं. पण त्यांनी ती सिद्धी, ते विधी, ते कुठातून अवगत केलं तर हे काय मला सांगता येणार. पण त्याला सुद्धा मी हुडकून काढ्या कमी करायचो नाही, ती बरोबर करतो मी, थांबा न्यार घ्या जरा. तर त्या माणसाने त्याचा वापर असा केला, म्हणली तुला हे पटतं का? मला माझी बायको आहे, माझी 2 मुलं आहेत आत्ता, तुम्ही काही करा, पण आमुष्याला जे तुमचा शेवटचा अध्याय संपणार आहे, त्याची समाप्ती होणार ना, तुम्ही असं उद्दिष्ट मांडा किंवा तुम्ही असं म्हणा की ज्यांनी केलं त्याला मारू नको फक्त. म्हणले तू आत्ताच का आला? म्हणले मी सगळं सविस्तर सांगतो. म्हणला मी 24 वर्षाचा होतो, 24 वर्षाचा तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या, पण तुमच्या देहावर, त्याला तुमच्या दिसण्यावर मी आकर्षित झालो. आकर्षित झाल्यानंतर मी माझ्याकडे असलेल्या शक्तीच्या, त्यासाठी 3 गोष्टी लागतात. नंबर 1, ती महिला अनवाणी पायाने ज्यावेळेस चालन त्यावेळेस जी खाली तिचं पाय उमटल्याला त्याच्या खालची माती, ती माती गोळा केली, त्या मातीची बाहुली बनवली पाणी ओतून. दुसरी गोष्ट, त्या महिलेचं विंचारल्यानंतरचे केस ह्याने जमा केले, केस पण लागतात, ती माती, ते केस. आणि नंबर 3ला त्या महिलेचं वापरलेलं वस्त्र, कुठलंही असं साडी बिडी काय, त्याची बाहुली तयार केली आणि त्या मंत्राने सिद्ध करून त्याने वशीकरणाचं ती बांधी केली. आणि हे आता हा विषय डीपमध्ये सांगता येत नाही. तर तो तशा माध्यमातून तो त्याच्या घरी झोपल्याला, लक्षात आला का विषय, तो त्याच्या घरी झोपल्याला, पण त्याचं ते आत्मा किंवा काय असन ते त्या प्रकारे तो 1-1.5 तास भयंकर अशा प्रकारचं शरीर संमत करून परत माघारी जायचं. आता ह्याच्यात तथ्य किती, खरं किती, खोटं किती, मी खरं खोटं मी म्हणत नाही, हे आहे, हे चाललंय सत्य, हे पण खरं आहे. पण मी त्याची खात्री करून तुम्हाला अजून एखादा एपिसोड बनवून टाकीन ना. त्याच्यात काय ही आहे का दावा? मला काय पाकिस्तानच्या कराचीमध्ये थोडं जायचे, महाराष्ट्रात आपण कुठे कार्यक्रम राबवू शकतो, काय अडचण नाही. आपलं सगळं पोलीस डिपार्टमेंटचं मला सहकार्य आहे, हां, म्हणजे गुन्हेगारी बाबतीच्या असं गुन्हा थांबवण्याच्या दृष्टीने. ह्या घटनेमध्ये हे बघितल्यावर मी बी शॉक झालो. घटना पुढं काय झालं बघा. आता म्हणलं तू आत्ता फोन का केला? म्हणजे 2 दिवसांची आमोशानं त्यांनी जी बावली बनवली ती बावली जळायला लागली या, करपायला लागली या. आणि तुम्ही जर शेवटच्या दिवशी जर पूर्ण करायच्या वेळेस माझा जीव पण जाईल. म्हणजे मग माझ्या मुलांसाठी तुमच्या पाया पडतो, माझी चूक झाली, पण मी परत असं करणार नाही, कोणाबाबतीतच करणार नाही. पण माझा जीव वाचवा, माझ्या मुलाबाळांसाठी वाचवा. 17 महिन्यात त्या बाईच्या किती तिरस्कार निर्माण झाला असेल ह्याच्याविषयी, तरी तिने त्याला माफ केलं. आणि त्याच्या गुरुमाईला बी सांगितलं की असं काहीतरी सांगा की त्यांनी केलं, त्यांनी माफी मागितली, पण ते मुलाबाळ अक्षरशः रस्ते येतील. याचं थोडं किरकोळ जगण्यापुरतं 2-400 कमावतोय, गरीब माणूस आहे, पण लय स्ट्रॉंग आहे, म्हणजे शक्तीचं जाणणार आहे, याचा जीव जायला नको. मग ती गुरुमाईने तशा प्रकारचा उपाय सांगितला. आणि त्या प्रकारे ती जी विधी आहे, त्या अमावस्येच्या दिवशी शेवट 3रं पारायण हे कंप्लीट झालं. ते कंप्लीट झालं 3रं, ते त्रास तर बंद झालाच कायमचा, ती येणं जाणं. ती बावली होती ती सुद्धा ऑटोमॅटिक तिचं भस्म झालं, जळून गेली, ती राख झाली. मग ह्यांनी राख एका नदी बी देत नाही, नदी पवित्र एका विशेष ठिकाणी टाकायला लागते. त्यामुळे म्हणलं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगा नको. तिथे तर नायनाट केला आणि ती माघारी पाठवली. तरी त्या व्यक्तीला त्याचा भयंकर म्हणजे त्रास होत गेला. इतकं सोपं नाही एखाद्याचं वाटोळं करेल ना की ते कर्मा फिरून येतो ना, ते खरं आहे तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं बऱ्याच जणाला माहीत असून सुद्धा लोक ह्याच्या नादी लागत नाही. ह्याचं हेच कारण आहे की ते जर माघारी फिरलं, पूर्ण नष्ट कुटुंबाच्या कुटुंब बसल्यात, अक्षरशः माणूस नाही राहत, वंशाचा दिवस सुद्धा राहत नाही, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्याच्या लोक नादी लागू नाही आणि काहीच नाही. आता ह्याच्या पाठीमागचं थोडं रस आहे, थोडं सायन्स बघू आपण काय. हे जे संतोष देशपांडे आहेत यांनी सांगितलं की ती महिलेचा नंतर फोनाला मी सगळे क्लिअर झाले, नवनाथ बघतीसार मी आयुष्यभर रोज वाचणार म्हणले. आता मी म्हणतो 5 पानं 4 पानं काय असेल ते आयुष्यभर रोज वाचणार. ह्या नवनाथांची जी ठाणी आहेत ही आपल्याच महाराष्ट्रात आहे. तुम्ही ठराविकच दापास देवाला ज्या जाता तसं करू नका. ही नवनाथांची जिथं पावर आहे ना, तिथं जाऊन जर माथा टेकावला ना, तर ती तुमच्यात असली निगेटिव्ह एनर्जी किंवा आपले दत्त महाराज असतील, मोराळ्याची असतील, ही तुम्ही जा आणि 100% तुमच्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. त्या संतोष देशपांड्यानंतर परत त्या महिलेचा फोन आला की म्हणले मी त्याला तर 1.5 लाख देणार होते, मी तर आता पूर्ण खडखडीत बरी झाले, सगळं ओके झालं आहे, काही काय ना दक्षिणा 5-50 हजार रुपये तुम्ही घ्या. तर वैशिष्ट्य असं आहे की त्या देशपांड्यांनी सांगितलं की अशा बाबतीत ज्या वेळेस जी म्हणजे रिअल जिथं परमेश्वरी ताकद असते, ज्यात अध्यात्मात पावर असते ना,
₹1.25 म्हणजे ₹1.25 मला नको. ज्या ठिकाणी पैसा येतो तिथं बोंधुगिरी येते. सगळे येतं त्यांनी माणसानं रुपया नाही घेतला आणि जो 1.5 लाख म्हणत होता ना प्युअर नालायक म्हणायचा ते बोंधू. हा त्याला बाई बघायला पाहिजे ही अशी लईत मार्केटला. त्याच्यामुळं ह्या 100 नालायकामुळं एक जणाकडे खरी जी विद्या असती, खरा जो माणूस सात्विक असतो तो माणूस बदनाम होतो. ही वस्तुस्थिती आहे आपली. हा आता त्यांनी एक पॉईंट सांगितला गुरुमातेकडचा, तो मला फार पटला. तो पॉईंट तुम्ही पॉईंट बघा कसा आहे तुम्हाला माहिती आहे. ते आपलं सायन्स काय सांगतं ते चंद्र भरती आवटी समुद्राची कशी येते. माणसाचा जो मेंदू आहे मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो हा लिक्विड स्वरूपात आहे, म्हणजे द्रव रूपात आहे, पाण्याच्या रूपात आहे, ध्यानात ठेवा. आणि तिथं जशी भरती आउट येते तशी अमावस्या आणि पौर्णिमा ह्या कालखंडामध्ये अमावस्या असताना 2-3 दिवस मागं पुढं 2-3 दिवस पुढं किंवा पौर्णिमेच्या 2 दिवस मागं 2 दिवस पुढं ह्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी ह्यांचं प्रचंड थायमान त्या पिरियडमध्ये असतं. आणि त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो किंवा तुम्ही असं जनरल कुणाच्या पण एक कॅलेंडर घ्यायचं आणि आपले हे बघत असताना चॅनल किंवा इतर क्राईमचे चॅनल बघत असताना आता एवढं खून अत्याचार भयंकर घटना घडतात ह्याच्या तारखा बघा तुम्ही. 80% तारखा तुम्हाला अशा दिसते आणि 75 ते 80% हे खून बिन हे भयंकर प्रकार होतात ना ह्याच्या जवळ ते अमावस्या असते किंवा 2 दिवस पुढं 2 दिवस माग. हे इतकं सोपं नाही. ह्याचा काय कशाची काय संबंध आहे शी लय अवघड खेळ येते. मलाच लय कळत नाही तर तुम्हाला काय सांगू अशी परिस्थिती. मी फक्त काय करतो एखादा विषय डोक्यात घेतला ना की लाईफमध्ये तुम्ही लय पैसा कमावला शिकले सगळे केलं, आम्ही काहीच केलं नाही. आम्ही फक्त एखाद्या गोष्टीच्या फक्त खोलवर जात बसलो पण ज्ञान लय आत्मसात केलं. लय प्रकार लय वेगळे वेगळे कार्यक्रम माहिती आहेत आपल्याला. हा असं तुम्हाला आता हळूहळू मी सांगणारच आहे असा विषय. पण ह्याचा कुठं संदर्भ लागतो का हे खूनबिन हे अमावस्या जवळ असतानाच का होतात. माणसाच्या मेंदूमध्ये त्या लिक्विडमध्ये काय असे थायमान तयार होतं आहे, काय अशी भरती येते काय अशी आउट येते. ही मानवी शरीर ही लय म्हणजे आगाध मी म्हणतो लय जन्मानंतर मिळाले लोकांना काही नाही. लोकांना तुम्हाला सांगतो काय पाहिजे देवधर्म राहिलं नाही. आता कच्चून खायचं ते बी तयार करीत नाहीत. पिझ्झा बर्गर तेल मैदा आटा हा हृदय कर्जाट लय तोंडासून गेली. ते मसाले वेगवेगळ्या प्रकार आहेत ना त्या हायपाय कंपना तो कसली मसाल्यामुळे कॅन्सर वाढल्यात लय. मिरच्या घ्या ना 2 किलो मिरच्या घ्या, सौदा मसाला घ्या, खोबरं घ्या, धनं घ्या, भाजा आणा कुठून 1 नंबर मसाला. ग्रामीण भागातून न्याकून पाहुणं असतं तर मला सांगा बा. पण ती दुकानातलं मसाला काय तुम्ही खाऊ नका. ती कर्करोग होण्याची शक्यता वाढली. आणि कसं होत्यात आपलं आळंदी आहे ना माऊलींची तिथं मोठं कॅन्सर हॉस्पिटल आहे. लय खाटा आहेत मराठा सगळं फक्त कॅन्सरचे पेशंट बघा. काय पुणे मुंबईचेच लोक जास्त आहेत तिथं, गावाकडची कमी आहेत. ती असं चाललं ही खरं लोकांना कळत नाही. लोकांना खायला पाहिजे अश्लील बघायला रोज शॉट आणि अध्यात्म नको देव नको काही बिगर लग्नाची काही लग्नाची लग्न असून लाथाळी ही असल्यात लोक बरबाटून गेल्यात. त्याच्यामुळं माझी कायम हात जोडून विनंती आहे की तुम्ही जे काय करताय ना पण तुम्ही स्वतःला अध्यात्माची कुठलाही तुमचा देव तुमच्या धर्मानुसार कुणीही देव असू द्या अध्यात्माशी कनेक्ट ठेवा. एक पॉझिटिव्ह एनर्जीचा ओरा तुमच्या भोवती राहील. तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी टच करणार नाही आणि तुम्ही पण कुणाचं वाटोळं करणार नाही. हा आणि आपलं कसं आहे 22 वर्ष 25 वर्ष जागायचं आणि हे जगात निरोप घ्यायचा कशाला लई ह्याच्यात पडायचं कसले असे. हां त्याच्यामुळं ही जी तुम्हाला मी आत्ता सत्यकथा सांगितली ह्याच्या तळाशी मुळाशी मी जाऊन स्वतः माहिती घेणार आहे आणि तुम्हाला अजून डिटेल्समध्ये त्याचा हे करीन. कारण काय बऱ्याचशा गोष्टी असतात की याला कायदा किंवा याला सायन्स सपोर्ट करीत नाही. मग आपल्याला तर प्रत्यक्ष पाहावं लागतात आणि त्याच्या आधारे जगणारे लुबाडणारे ही लय हरामी आहेत 99%. पण 1% जी लोक आहेत ते रुपया घेत नाहीत आणि न घेतात तिथं खरा देव म्हणायचा. ती पैशाव देव मिळत नाही अशी वस्तू आहे. देव हा बाजारचा भाजीपाला नाही रे. ह्याच्यातून काही घेण्यासारखं असेल ना तर 100% बौद्ध घ्या. रामकृष्ण हरी माऊली.